नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माता सप्तशृंगीच्या उत्पत्तीची कथा ऐकणार आहोत. ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. तर एका पौराणिक कथेनुसार माता सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात दक्षाने माता सतीचे पती भगवान शिवशंकराचा अपमान केल्याने शिवपत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे समजल्यावर रागावलेल्या शिवाने वीरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला. शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले. या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. या पौराणिक कथेतून भारतभरातील देवीचे विविध मंदिरे एकाच आदिशक्तीचे मानली गेली आहे. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडले. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंगी गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. तेथे मच्छिंद्रनाथ शाबरी विद्या करतात, देवीची तपश्चर्या करीत असतात. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिका भाविकांसाठी मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली. तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली. अशी ही एक दंतकथा आहे. देवी भागवतातील 108 पीठापैकी हे आद्यशक्तीचे अर्धे पीठ आहे. देवीचे देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात. खानदेशातील लोकांसाठी ही एक पीठ महत्त्वाचे आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत व 2018 पासून फ्युनिक्युलर ट्रॉलीचा वापर सुरू झाला आहे. गडाची समुद्र सपाटीपासून उंची 4569 फूट आहे. वणीची सप्तशृंगी हे भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय सप्तशृंगी.